राज्यभरात पावसाचा हाहाकार। मुंबईसह ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर, पालघर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई भागात शाळांना सुटी, तर रत्नागिरी, रायगड आणि बुलढाण्याच्या काही भागातही शाळांना सुटी। उद्याही मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकच्या घाट माथ्याला रेड अलर्ट, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। नांदेडच्या मुखेडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस, 225 जणांना वाचवण्यात यश, 5 जण बुडाले, 3 मृतदेह हाती, बचाव कार्य पूर्ण। मराठवाड्यात पावसामुळे 7 जणांचा बळी, नांदेड, बीड, लातूरला सर्वाधिक फटका, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। कोकणाला मुसळधार पावसानं झोडपलं, जगबुडी आणि नारंगी नद्या धोक्याच्या पातळीवर, नदीकाठची गावं पाण्याच्या विळख्यात। श्रीमंतराजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचा मुंबईत प्रदर्शन सोहळा, राज्य सरकारनं लंडनमधून ताब्यात घेतली रघुजी राजेंची तलवार। मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणण्याची विरोधकांची तयारी, मतचोरीच्या आरोपावरून विरोधक आणि निवडणूक आयोग आमने सामने। एनडीएच्या सीपी राधाकृष्णन यांच्या विरोधात इंडिया आघाडी उमेदवार देण्याच्या तयारीत, उपराष्ट्रपती पदासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ एम अण्णादुराई यांचं नाव चर्चेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।